वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी चितळसर पोलिसांनी 2 जणांना केली अटक। मानपाडा चितळसर येथील रेंटलच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या शमशेर बहादूर रणबाज सिंग वय 68 व्यवसाय वॉचमॅन व त्याची पत्नी मीना शमशेर सिंग वय 65 वर्ष या 2 वृद्ध दाम्पत्यांची 4 जानेवारी 2024 रोजी हत्या झाली होती। 4 जानेवारीला त्यांचा मुलगा सुधीर सिंग वय 38 राहणार अंबरनाथ याने दिवसभर आईवडिलांना फोन केला असता वडिलांचा फोन बंद येत होता, तर आईने फोन उचलला नाही, म्हणून सुधीर सिंग संध्याकाळी 7च्या दरम्यान घरी आले तर त्यांना घर उघडे दिसले व आई वडील 2 वेगवेगळ्या बेडवर मृत अवस्थेत दिसले। शवविच्छेदन अहवालावरून त्यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला। या हत्येचे गांभीर्य बघून परिमंडळ 5चे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोडे, पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी तपासासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे 2 पथक तयार करून याचा तपास सुरू केला। या पथकाने बिल्डिंगच्या दोन्ही लिफ्टजवळील CCTV फुटेज तपासात संशयित आरोपी त्यांचे मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करत असताना नमूद फुटेजमधून कोणीही बाहेरील व्यक्ती इमारतीत जाताना दिसून येत नव्हती, त्यामुळे ही हत्या इमारतीमधीलच कोणीतरी केल्याची खात्री झाल्यावर पोलीस हवालदार अभिषेक सावंत व शैलेश भोसले यांचे विशेष पथक तयार करून त्यांना माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी हवालदार अभिषेक सावंत यांना गोपनीय माहिती बिल्डिंग नंबर 2 मध्ये राहणारा आरोपी निसार शेख बिल्डिंग 1 मधील 16व्या माळ्यावरील रोहित उतेकर याचेकडे जातो व तो संशयित असावा, म्हणून त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी अंती दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। या दोन्ही आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी रूम नंबर 1625च्या बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करून मयताच्या बाथरूममध्ये प्रवेश केला व शमशेर सिंग व त्याची पत्नी मीना सिंग यांचा गळा दाबून खून करून त्यांच्या घरातील मोबाईल, मयत महिलेच्या बांगड्या, कानातील टॉप चोरी केल्याचे कबूल केले। यातील निसार शेख हा कळवा हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयचे काम करतो, तर रोहित उतेकर हा वॉचमॅनचे काम करतो। अटक आरोपींकडून चोरी केलेला मोबाईल, महिलेच्या बांगड्या, सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। न्यायालयाने या दोघांना 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार करत आहेत। 2024 रोजी पोलीस स्टेशन चितळसर हद्दीमध्ये MMR बिल्डिंगमध्ये शमशेर सिंग आणि मीना सिंग या दोघांचा पती पत्नीचा खून झाला होता। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चितळसर येथे गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री कुंभार करत आहेत। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने 4 जानेवारीपासून आमचे पोलीस स्टेशनचे 2 पथके त्यामध्ये तपास करत होते। त्यामध्ये तांत्रिक तपास असेल, संशयितांची चौकशी असेल, स्थानिक रहिवाशांकडे चौकशी असेल, स्थानिक रहिवाशांची सल्लामसलत आणि संपर्क असेल, या माध्यमातून आमचे स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अभिषेक सावंत आणि शैलेश भोसले या दोघांनी विशेष प्रयत्न करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे। त्यामध्ये आरोपी निसार शेख आणि रोहित उतेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे। प्राथमिक तपासामध्ये सदरचा गुन्हा हा चोरीच्या उद्देशाने केला असावा अशी प्राथमिक माहिती आहे। त्या अनुषंगाने आम्ही सविस्तर अधिक तपास करत आहोत। दोन्ही आरोपी हे त्याच बिल्डिंग मध्ये राहणारे आहेत। एक आरोपी हा सिक्युरिटी गार्डचं काम करतो आणि दुसरा आरोपी हा कळवा हॉस्पिटल येथे वॉर्डबॉय म्हणून टेम्पररी कामाला आहे। सर, या दोघांमधला मास्टरमाइंड कोण आहे? हे सर्व गोष्टी तपासामध्ये अधिक निष्पन्न होतील। सर, या अगोदर या दोघांवर काही गुन्हे दाखल झाले? त्याचा अधिक तपास सुरू आहे। सर, MMRच्या ज्या बिल्डिंग आहेत त्यामध्ये अनेक वेळा मारामारी असतील किंवा इतर गोष्टी घडत असतात, त्यावर पोलीस कशा प्रकारे कारवाई करतात? स्थानिक पोलीस स्टेशन चितळसर हे संबंधित इमारतीमधील जे रहिवासी आहेत त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत। त्यांच्या आम्ही बैठका घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी घडणारे जे गुन्हे आहेत, चोरी असेल किंवा मारामारी आहे, त्या सारखे गुन्हे आम्ही प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना देखील करत आहोत आणि नागरिकांशी चांगला आणि सलोख्याचा संबंध पोलीस ठेवत आहे। सर, सदर गुन्ह्यामध्ये जे गुन्हेगार अटक केले सध्या त्यांची स्टेटस काय आहे? सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. क्रेडाई MCHI ठाणे यांच्यातर्फे सोसायट्यांना स्वच्छ सोसायटी पुरस्कार. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत क्रेडाई MCHI ठाणे यांनी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या सहकार्याने ठाणे शहर व जिल्ह्यातील स्वच्छ गृहनिर्माण सोसायटींसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. ठाणे शहरात निवासी संकुले उभारण्याबरोबरच रहिवासी सोसायट्यांमध्ये विविध उपक्रम व सोसायट्यांमध्ये स्वच्छता राखणाऱ्या सोसायट्यांना क्रेडाई MCHI ठाणे यांच्याकडून प्रोत्साहन दिले जात आहे. ठाणे पश्चिम येथील रेमंड मैदानावर सुरू असलेल्या गृह उत्सव प्रॉपर्टी प्रदर्शन 2024 निमित्ताने यंदा प्रथमच ठाणे शहर व जिल्ह्यातील सोसायट्यांसाठी स्वच्छ सोसायटी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात मोठ्या संख्येने ठाणे शहरातील सोसायट्या सहभागी झाल्या होत्या, असे क्रेडाई MCHIचे अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता यांनी सांगितले. या स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रदर्शनात रोख रकमेचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच त्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष श्री जितेंद्र मेहता यांच्याबरोबरच माजी अध्यक्ष श्री अजय आशर यांचीही उपस्थिती होती. पुरस्कार प्राप्त प्रथम क्रमांकाच्या सोसायटीला 75,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 50,000, तृतीय क्रमांकाला 25,000 आणि उत्तेजनार्थ विजेत्या सोसायटीला 11,000 रुपये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विजेत्या सोसायट्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. ठाणे शहर प्रथम श्रवण AB सोसायटी, द्वितीय रुस्तमजी अजिनो सोसायटी, तृतीय शुभारंभ फेज 2 उत्तेजनार्थ स्वस्तिक पाम सोसायटी, फेअर रिटेल T1, सेंट्रम IT पार्क, रहेजा गार्डन, दोस्ती ग्रेइया सोसायटी ठाणे जिल्हा, तृतीय मोहन हायलँड सोसायटी उत्तेजनार्थ शंकेश्वर नगर A1 ते A9. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री सीताराम राणे, ॲडव्होकेट प्रसन्न माटे, साकार आर्किटेक्टचे वास्तू विशारद मकरंद पारंगे व ॲम्बियन्स डिझाईनचे वास्तू विशारद श्री मकरंद तोरसकर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. नक्कीच हा MCHI आणि ठाणे हाऊसिंग फेडरेशनचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आपण जिल्हा स्तरावर आणि ठाणे शहर अशा 2 प्रकारे आपण बक्षिसं ठेवलेली होती. 2 प्रकारे बक्षिसं ठेवलेली होती. ठाणे शहरामधून 210 सोसायटींनी सहभाग घेतला आणि ग्रामीण भागातून म्हणजे ठाणे जिल्ह्यातून शहर सोडून फक्त 25 सोसायटीने भाग घेतला. आणि पहिलंच असल्यामुळे लोकांना कदाचित त्याच्यामध्ये कळलं नसेल किंवा त्यांच्यापर्यंत आमच्या बातम्या पोहोचल्या नसतील, तरी सुद्धा ठाणे शहरातल्या 210 सोसायट्यांचा सहभाग म्हणजे फार काय कमी म्हणता येणार नाही. चांगला आणि लोकांचा प्रतिसाद चांगला होता. फॉर्म भरल्यापासून दर दिवशी आमचं काय चुकलं आहे का, आमचे पेपर बरोबर दिले आहेत का, अशी चौकशी होत होती. आणि लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोजन आपण या एक्सपोमध्ये केलेलं आहे, हाऊसिंग उत्सवामध्ये केलेला आहे आणि यानंतर तो आपण दरवर्षी करणार आहोत.
सोसायटीचा नावाजण्याचा हा पहिला उपक्रम आहे MCHI कडून. पण तुम्ही काय सांगाल जर सोसायटी आपल्याला नव्याने करायची असेल आणि जेव्हा बिल्डर्स त्रास येतात आणि वेळच्या वेळेला का प्रोजेक्ट तयार होत नाही त्यावेळेस तुम्ही काय त्यासाठी तुम्ही काय करू शकता? नाही, नक्की 100% की आम्ही आतापर्यंत ठाणे हाऊसिंग फेडरेशनने ज्या ज्या आमच्याकडे तक्रारी या विषयाला त्या लोकांना मदत केली आहे, मार्गदर्शन केले आहे. बिल्डर लोकांना आपण जॉईंट मीटिंग ठेवून मॅक्झिमम मदत करण्याचा आपण प्रयत्न केला आणि तो यापुढेही चालू आहे. आम्ही बिल्डरांच्या प्लॅटफॉर्मवर आहोत म्हणजे त्यांच्याच बाजूने बोललं पाहिजे, त्यांना असा काही भाग नाही. आमचा हाऊसिंगचा प्लॅटफॉर्म आहे, तो हाऊसिंगच्या प्रयत्नासाठी त्यांच्या इश्यूसाठी ते पहिलं प्राधान्य असेल, बाकीचे नंतर. रीडेवलपमेंट इज द नीड ऑफ द आवर और मेरी जैसे मैंने बताया बहुत बड़ा इमोशनल इश्यू हर एक सोसाइटी के साथ होता है और मेरी तो चेयरमैन और सेक्रेटरी से गुजारिश है कि पहले खुद इंट्रोस्पेक्ट करके पूरी तैयारी कर ले, अच्छे तज्ञ रखे और डोंट गो फॉर H1 और L1, ये कॉन्सेप्ट नहीं ठीक है. आपको जो भी डिसीजन लेना है आपको सोचना है कि आपके डिसीजन पे पूरे जो रहवासी है उनका भरोसा होता है. इस भरोसे को आपको पार लगाना है. तो जो भी चेयरमैन सोसाइटी कमिटी उनका बहुत बड़ा योगदान होता है, उसमें पूरा उत्तरदायित्व उनका होता है, डिसीजन मेकिंग उनका होता है. तो दे हैव टू प्ले वेरी बिग रोल और रूल्स रेगुलेशंस अभी सब फेवरेबल है. तो दिस इज द राइट टाइम फॉर रीडेवलपमेंट ऑल्सो. जो भी बिल्डिंग 30 साल से ज्यादा हो गया है, खराब परिस्थिति में है, उनको रीडेवलपमेंट करने का एक बहुत अच्छा मौका है. अभी उन्होंने बताया कि इसके लिए कुछ कायदे में तरतूद थी कि 15 साल चाहिए, 20 साल चाहिए. जब सदस्य बोलते हैं कि रीडेवलपमेंट होना है तो हो सकता है. नहीं, 30 साल इज नॉट नॉर्मली व्हाट बेनिफिट्स जो आते हैं वो 30 साल के बाद आते हैं. जो रूल है वो 30 इयर्स के बाद के लिए बेनिफिशियल ज्यादा है, FSI वगैरह ज्यादा है, वरना वो नॉर्मल में जाएंगे. अगर वो नॉर्मल में गए तो शायद उतने बेनिफिट नहीं मिलेंगे जो अदरवाइज मिलेंगे. और कोई भी बिल्डिंग 30 साल तक तो इट इज इन अ गुड कंडीशन नॉर्मली, तो तभी रीडेवलपमेंट जाने की अपेक्षा कम होती है. सर, आपने अभी तक बहुत रीडेवलपमेंट किए हैं और आपका जो अपकमिंग प्रोजेक्ट भी है वर्तमान में आपने बहुत बढ़िया रीडेवलपमेंट किया है. अगर नया भी रीडेवलपमेंट की सोसाइटी रेडी है वो आपको मिलेंगे तो उसके लिए वेलकम है क्या? सब वेलकम ही है. हम तो काम करते हैं यहाँ पे और सिस्टमेटिक काम करते हैं. काफी रीडेवलपमेंट जैसे आपने बताया हमने किया है, कर रहे हैं, और भी सोसाइटीज आ रही है. तो एक हमारा उद्देश्य उतना ही है कि जो रीडेवलपमेंट एक बार चालू हो जाए वो जरा भी रुकना नहीं चाहिए. और लोगों का जो कमिटमेंट है, जैसे मैंने बताया कि लोगों के इमोशंस जुड़े हुए होते हैं. बहुत से बूढ़े लोग होते हैं, उनका यही प्रश्न होता है कि हम जिंदा वापस आएंगे कि नहीं. जब ये सेंटेंस बोलते हैं तो अपनी तो आंख भर आती है. तो अपना उत्तरदायित्व हो जाता है कि वी हैव टू सी टू इट दैट दे आर बैक इन टाइम, व्हाटएवर टाइम फ्रेम वी गिव. वी आर डूइंग लॉट ऑफ वर्क इन दैट. खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आता सगळीकडे खूप फ्लॅट विक्री होतात. माझे इनॉग्रेशनची स्पीच होती तेव्हा मी सांगितलं की हायेस्ट रजिस्ट्रेशन मुंबई ठाण्यामध्ये यावर्षी झालेलं आहे. इट्स अ रेकॉर्ड फॉर मोर दॅन 11 इयर्स. आणि आपण बघतोय की लोकांना घर हवे आहे आणि लोकांनी ठाण्याला प्रिफर केलेलं आहे. हायेस्ट सेल्स ठाण्यामध्ये होतो ऑल इंडियामध्ये. तर दिस इज द राईट टाइम आणि असा चांगला प्रतिसाद लोकांचा आहे. आणि ठाण्यामध्ये रेट्स आता अजूनही चांगले आहे, म्हणजे एवढे नाही की कोणी रीच नाही करू शकत, एवढे महाग पण नाही झाले आहे. आणि सगळं डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप चांगलं आहे. म्हणजे आपला इकडे रिस्पॉन्स खूप चांगला आलेला आहे. लोकांना जे पाहिजे ऑल डेव्हलपर्स ऑन वन प्लॅटफॉर्म ते आलेले आहे. दे आर गिव्हिंग गुड रिस्पॉन्स. पीपल आर टेकिंग ऍडव्हान्टेज ऑफ द एक्झिबिशन. काय उद्देश असतो दरवर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन भरवण्याचा? आणि याचा उद्देश एकच असतो की लोकांना सगळे जे प्रकल्प असतात ते एका प्लॅटफॉर्म वरती बघायला भेटतात. डिसिजन मेकिंग खूप इझी होऊन जातो की सगळे त्यांना कंपॅरिझन. आता सगळेच लोक आहे, नाहीतर प्रत्येक साईट वरती जायला लागते, वेगळे वेगळे गोष्टी त्यांना ऐकायला भेटते. पण इकडे सगळे एकच प्लॅटफॉर्म वरती असतात. डिसिजन मेकिंग कॅन बी व्हेरी फास्ट बिकॉज ऑल इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ऑन वन प्लॅटफॉर्म.
सर रिडेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये तुम्ही दिशाभूल लोकांची होते. सर रीडेवलपमेंट में आज अपने सेमिनार रखा था, बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला है, क्या कहें? काही लोगों को रिडेव्हलपमेंट के माध्यम त्याला माहिती नसते, ते कमी माहिती असताना ते लोक चुकी करते सोसायटीवर. तर त्याला मार्गदर्शनासाठी आपण एक सेमिनार ठेवला होता आणि त्याच्याबरोबर सोसायटी अवॉर्डर्स केलं. सोसायटी आम्ही हँडओव्हर करतो डेव्हलपर, नंतर सोसायटी मेंटेन करायचे काम गरजेच्या फ्लॅट ओनरचे असते. तर त्याच्यामध्ये गुड गव्हर्नन्स आणि आपले मुख्यमंत्री साहेबांनी जो सांगितलेला आहे क्लीन सिटी पाहिजे, तो क्लीन सोसायटी हवी. त्यासाठी हे कार्यक्रम होता. आपण फर्स्ट सेकंड आणि थर्ड प्राइज दिलेला आहे. 75,000 रुपया ट्रॉफी, 50,000 रुपया आणि 25,000 रुपया. नेक्स्ट टाइम हे फर्स्ट टाइम आम्हाला 212 एंट्री भेटली. नेक्स्ट टाइम अपेक्षित आहे 1000 से जास्त एंट्री आम्हाला भेटणार आणि आम्ही मोठ्या प्रमाणाने हे कार्यक्रमच्या ऑर्गनाईज करू. तुम्ही फिल्मफेअरच्या धर्तीवर पुरस्कार करणार असं तुम्ही घोषित हा. केलं. म्हणजे लोकांना इंटरेस्ट झाला पाहिजे की माझी सोसायटी आहे, मी कसा मेंटेन करू, मी मेंटेन करू तर मला प्राइज भेटणार, मला हे रेकग्निशन भेटणार. हे प्राइजचं महत्व नाही, रेकग्निशनचं महत्व आहे. पूर्ण ठाण्यामध्ये माझी सोसायटी नंबर 1 आली, त्यांचा जो अभिमान आहे ते लय मोठा असते. तर ते आम्ही जागवायचा प्रयत्न करतो आहे. पैसा एक सूचक आहे, ओनली फॉर्मॅलिटी. पण त्याला जो फर्स्ट प्राइज भेटणार, ट्रॉफी भेटते, या सेकंड प्राइज भेटला, ट्रॉफी भेटला, त्याचा अभिमान आहे. आज सोसायटीचे जो कार्यकर्ता असते, कमिटी मेंबर, ते फ्री ऑफ चार्ज सेवा करते, सेल्फलेस सर्व्हिस आहे. त्याच्या रेकग्निशन कोण करणार? रेकग्निशन आउटसाइडर करणार. ते लोकांनी चांगला काम केलेलं आहे, ते आम्ही सर्टिफाय करू. पण यामध्ये तुम्ही फक्त कॉम्प्लेक्सला देणार की सिंगल नाही, सिंगल सोसायटी कोणाला पण. आमच्या 2 महत्वाचे मुद्दे आहे. एक गुड गव्हर्नन्स, म्हणजे सोसायटीने सगळे फॉर्मॅलिटी कंप्लीट करावी, सगळे फॉर्म वगैरे जो असते अकाउंट वगैरे ठेवायच्या आणि क्लीन ठेवायचे. ते 2 बक्षीस समारंभ त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात असणार. या नेक्स्ट इयर म्हणजे दुसरा, हे फर्स्ट वर्ष होता, तर आम्हाला माहिती नव्हता की किती आम्हाला रिस्पॉन्स भेटणार. पण तरी पण आम्हाला 212 सोसायटीला रिस्पॉन्स केलेला आहे. नेक्स्ट टाइम मी एक्सपेक्ट करतो की 1000+ सोसायटीला त्याच्यामध्ये रिस्पॉन्स येईल आणि मोठ्या प्रमाणे, म्हणजे फिल्मफेअर मध्ये कसा अवॉर्ड होते तसा प्रमाणाने ते स्टेजवरती आम्ही अवॉर्डचे आयोजन करू. सर एकंदर कार्यक्रमामध्ये सांगा कसा रिस्पॉन्स आहे? कार्यक्रमचा लई चांगला रिस्पॉन्स आहे. वेगवेगळे असे कार्यक्रम जे होते. उद्या पूर्ण दिवसाचा सेमिनार आहे, त्याच्यामध्ये ठाणा सिटीच्या मध्ये काय प्रोग्रेस आहे आणि काय करायला पाहिजे त्याच्यासाठी पूर्ण दिवसाचे आम्ही सेमिनार ठेवतो. आतापर्यंत किती लोकांनी भेटी दिल्या आहेत? आतापर्यंत 12,000 परिवारांनी ऑलरेडी भेटी घेतलेली आहे आणि दुसरे 2 दिवस, उद्या पण सुट्टी आहे, आज पण सुट्टी आहे रविवारी, तो 2 दिवस मध्ये एवढं 20,000 परिवारची भेटी होणार. असं साधारण काय झालं? खरं मी सांगितलं तर आता 200-250 होता, नंतर 4 महिन्यामध्ये 8,000, साधारण 7 ते 8,000 फ्लॅट विकत जाणार हे डेटामध्ये. MCHI क्रेडाई आणि टॅग प्रस्तुत मिस आणि मिसेस महाराष्ट्र इंटरनॅशनल 2024 प्रतियोगिता. MCHI क्रेडाई आणि टॅग प्रस्तुत मिस आणि मिसेस महाराष्ट्र इंटरनॅशनल 2024 सीझन 3चे आयोजन जितेंद्र मेहता आणि समीर मेहता सह रेमंड प्रायोजित यांनी केले होते. प्रेझेंट डायरेक्टर, कोरिओग्राफर आणि गरबा रनवे कोरिओग्राफर श्रीमती दीप्ती वोरा आणि सिद्धेश जाधव, जय ठक्कर यांच्यासह फॅशन रनवे कोरिओग्राफर सौ स्वाती ठक्कर, सचिन बोरीचा. मिस हिमानी भानुशाली, डिझायनर्स बेस्कोकेवाला हिमानी राज आणि अनिता ठक्कर, पोचंट गोजा यांनी डिझाईन केलेले आउटफिट फॅशन शो प्रेझेंट करण्यात आले होते. यावेळी ज्युरीचे काम मीता रेचा, रमिता चौहान, टीना कोठारी यांनी पाहिले. यावेळी मिस महाराष्ट्र इंटेल 2024ची विजेती मिस अनुष्का रोंडल, एक पहिली रनरअप मिस कशिश गोराणा, दुसरी रनरअप सुहानी बहुगाणी, मिसेस महाराष्ट्र 2024ची विजेती मिसेस मेन 2024 रेडकर, पहिली उपविजेती आकांक्षा सिंग, द्वितीय उपविजेती माधवी कुलकर्णी, सुवर्ण मिसेस महाराष्ट्र इंटेल 2024ची विजेती श्रीमती दीपिका मेहता, पहिली उपविजेती श्रीमती श्वेता गणेश, द्वितीय उपविजेती श्रीमती अर्चना विजयन, मिसेस गोल्ड अँड ब्युटिफुल महाराष्ट्र मिस्टर पोझिशनल महाराष्ट्र व्हिडिओ श्वेता भट हुकेन, मिसेस फॅशन आयकॉन महाराष्ट्र मोनिका सिंग, मिसेस ग्लॅमर्स महाराष्ट्र कल्याणी सोनावणे यांनी विजेत्यांचा बहुमान पटकावला.
मेरा नाम रमीता चौहान है। मैं मिसेस थाने 2023 का टाइटल जीता था, टैग फैशन टीवी ने जो ऑर्गेनाइज किया था, और आज मैं एज अ ज्यूरी यहाँ पर आई हूँ फॉर मिस एंड मिसेस महाराष्ट्र 2024। किस तरह का ये फैशन अभी यहाँ पे होने जा रहा है? ये एक इंटरनेशनल लेवल का पेजेंट है जो टैग फैशन टीवी फॉर मेनी इयर्स दे हैव बीन डूइंग दिस। ये 3rd सीजन है इसका। सो आप लोग देखेंगे कि ये सिर्फ एक ब्यूटी पेजेंट नहीं है, बट इट इज एन इवेंट जिसमें फैशन शो भी होगा, गरबा वॉक भी होगा, बहुत कुछ होगा। कुछ गरबा रनवे करके नया कॉन्सेप्ट यहाँ पे आया है, इसके बारे में क्या होगा? गरबा रनवे बिकॉज ये महाराष्ट्र और गुजरात नेबरिंग स्टेट का एक बहुत ही इम्पोर्टेंट थीम है जो फाइनली टैग फैशन टीवी ने इंट्रोड्यूस किया है इस मंच पर। हमें लगता है कि ये बहुत ही अमेजिंग कॉन्सेप्ट होने वाला है एंड आई एम रियली एक्साइटेड फॉर दैट। महिलाओं के लिए ये प्लेटफॉर्म कैसा है? मैं खुद एक महिला हूँ जिसने ये प्लेटफॉर्म यूज किया था एंड आज उसी के बाद आई हैव बिकम अ ज्यूरी नाउ, सो आई एम वेरी वेरी हैप्पी एंड ये बहुत अच्छा प्लेटफॉर्म है सभी महिलाओं के लिए। थैंक यू। इंट्रोडक्शन दीजिए आप। ओके, मैं मीता राइचा, मैं थाने से हूँ। मैं रियल डायमंड ज्वेलरी डिजाइनर हूँ। 10 years नॉन स्टॉप गरबा क्वीन इन मुंबई एंड ऑल ओवर इंडिया। जूडो कराटे में गोल्ड मेडलिस्ट हूँ, नेशनल तक खेली हूँ। मैं वुमन हूँ तो मैं बहुत प्राउड करती हूँ अपने सेल्फ पे, और जो ये इवेंट रखा गया है उसके लिए आई एम सो हैप्पी। मुझे ज्वेलरी के लिए यहाँ पे बुलाया गया है, और अभी काफी जगह पे ये ऐसे इवेंट होते रहते हैं, उसमें काफी लोगों को पहले क्या कंपटीशन चैलेंजिंग बहुत थे कि महिला नहीं कर पाती थी, लाइक मिडिल क्लास है, लोअर मिडिल क्लास है, वो लोग को ऐसे स्टेज पे परफॉर्मेंस नहीं मिलता था। वो लोग को बहुत एक्सपेक्टेशन, जैसे टेलीविजन वगैरह सब जगह देखते थे, तो उनको लगता था काश मैं ये प्लेटफॉर्म पे मुझे भी एक चांस मिले। तो अभी ये हमेशा ऐसे इवेंट्स होते रहते हैं, तो काफी महिला इसमें अपने आप को अप्रोच कर सकती है, इंस्पायर कर सकती है, कॉन्फिडेंस लेवल बढ़ा सकती है। और बस मैं यही एक्सपेक्ट करूंगी कि आज का जो इवेंट रहेगा उसके अंदर सारा बहुत ही अच्छा परफॉर्मेंस देखा जाएगा। इसमें क्राइटेरिया क्या रखा है आपने एज ए जज? ब्यूटी विद ब्रेन्स एंड काइंडनेस। क्राइटेरिया जजिंग करने के लिए? जजिंग करने के लिए बस वही कि सब बहुत स्माइलिंग सबके फेस पे हो, सब बहुत हैप्पी हो, सब बहुत ब्यूटीफुली कॉन्फिडेंस से अपना परफॉर्मेंस करे, और हम लोग तीनों जज मिलके उसका 100% जजमेंट सही तरीके से दे। थैंक यू सो मच। So hi, I'm Tina Kothari and my Instagram handle is trending with Tina. I'm fashion, lifestyle, luxury influencer. मैं बहुत खुश हूँ ये प्लेटफॉर्म पे आके। यहाँ पे हम सारे स्टीरियोटाइप्स ब्रेक कर रहे हैं। जैसे कि पहले ऐसे था कि यही शेप, यही साइज के मॉडल्स को इंट्रोड्यूस करते थे, बट नाउ वी आर ब्रेकिंग एवरीथिंग एंड ऑल द साइजेस मॉडल्स आर वेलकम। हाउसवाइफ बहुत अच्छे से सब पार्टिसिपेट कर रहे हैं, दे आर कमिंग फॉरवर्ड टू सपोर्ट दिस एंड आई एम सो एक्साइटेड कि ऐसा प्लेटफॉर्म मिल रहा है इनको। आगे जाके उनका क्या होगा? लाइक अपना ये जीत जाएंगे तो आगे जाके आप उनको क्या प्लेटफॉर्म दे सकते हो? So if they're very good, they get lot of opportunities from here. Maybe like they go to Lakme Fashion Week and Bombay Times Fashion Week, or maybe some bites in serials, or maybe आजकल तो इतने सारे OTT प्लेटफॉर्म्स है, तो आप Instagram या कोई भी सोशल मीडिया पे आपका डाल के आप आपका शोकेस कर सकते हैं। So there are variations, there are many horizons. I'm the president of Hiranandani Estate Resident Welfare Association, that is ERWA. So we were also having similar kind of a program every year during our carnival. So that is the reason I've been in touch with Samir, and today it's going to be Mrs. and Miss Maharashtra competitions, and I wish them all the best. And such programs are very important because it's a time that women empowerment is getting at the best of time here, and everybody is charged up here to celebrate a great occasion where the beauty and brain is being exhibited here in a style, and the youngsters who wanted to achieve something in life, accomplish something in a lot of opportunities this medium gives them, because there are a lot of fashion industries growing in this country. You can talk about everything and anything that relate to fashion industries or modeling or anything. These are the medium in which they can get some kind of lead
to achieve greater accomplishment for them, and they are talented people, and they just need a platform to work on and then to accomplish whatever they can do it in the time to come. Thank you. थैंक यू सो मच। लीजिए सर पहले एक्शन शो होने जा रहा है, क्या कहेंगे? ये MCH इंट्रोडक्शन Good evening everyone, myself Samir Mehta and we are from TAG. TAG means the Advanced Global. हम लोग और MCHI क्रेडाई यानी TAG and MCHI present मिस एंड मिसेस महाराष्ट्र इंटरनेशनल 2024. दिस इज आवर थर्ड बैच। हम लोग पहले 2021, 22, 23 कर चुके, ये 24वां हम लोग कर रहे हैं और ऐसे हम लोग आगे कम से कम और अच्छा काम करेंगे। यहाँ से जो पार्टिसिपेट विन होंगे वो लोग मिस एंड मिसेस इंडिया के लिए जाएंगे, बाद में मार्च में इंटरनेशनल के लिए दुबई है, सितंबर में, अगस्त में हम लोग का यूएस में, यहाँ से जो पार्टी विन होते जाएंगे लोग ऐसे आगे बढ़ते जाएंगे। सर हाउसवाइफ के लिए बढ़िया आप प्लेटफॉर्म दे रहे हो, आप क्या बताओगे वुमेन सिक्योरिटी? कोई भी इंसान स्त्री के बगैर पूरा नहीं होता है और हम लोग तो स्त्री को आगे लेके आने का, वुमेन्स को आगे लेके आने का इसलिए कार्य कर रहे हैं